नाव सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सतत चर्चेमध्ये मागच्या काही हंगामापासून. एका बाजूला अर्थातच आपण पाहतोय प्रीतम परब, तर दुसऱ्या बाजूला आकाश जांगीड. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील खेळाच्या दृष्टिकोनातून. चला लेग पंच संजय सर, लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाठवायचे प्लीज कोणाला तरी. गोलंदाजी मार्क वरती आपण मयंकला पाहतोय. हलक्याने खेळायचा प्रयत्न होता. स्ट्राइक इन रोटेशन आपण पाहतोय. प्रीतम परब अर्थातच प्राऊड ऑफ गोरेगाव हलक्या हाताने सिंगल स्ट्राइक इन रोटेशन केलं. आता मात्र फलंदाजी मार्क वरती आपण आकाश जहांगीरला पाहतोय. ओव्हर द विकेटचा चेंडू कव्हर रिजन वरती फटका चांगला डीप मध्ये खेळाडू जरी असला एका जावेने समाधानी व्हावा लागणार आहे. स्वीपर कव्हर रिजन वरती खेळाडू फेकी. इथे मात्र थोडीशी गचाड. विकेट किपरच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करावं लागेल. चेंडूला टप्पा पडण्याच्या अगोदर पकडण्याचा प्रयत्न होता, धाडस दाखवलं. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं मयंकचं. ऑफसाईडच्या थोडंसं बाहेर चेंडू ठेवण्यामध्ये अजूनपर्यंत यशस्वी ठरतोय. येणार 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे मात्र शॉर्ट आर्म बॉल खेळाडू तैनात आहे, परंतु चेंडू निघून जाणार आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धाव्यांसाठी पंचांचा इशारा मात्र इथे आपण पाहतो येतोय. ऑफिशियल चौकाराचा इशारा. आकाश जहांगीरच्या फळीतून हा मात्र महत्वपूर्ण चौकार आहे. इथे मात्र बॅकफुट वरती कट केलं. स्क्वेअर कटचा फटका, चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल का? तर या अंगावर जहांगीरच्या फळीतून मात्र आपण पाहतोय 1 बाउन्स. अजून एक बॅक टू बॅक सेकंड इन रो चौकार. मयंकच्या विरुद्ध आता मात्र कुठेतरी फटकेबाजी आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचे चेंडू मात्र अर्थातच कुठेतरी आता त्या स्ट्रॅटेजीचा वापर कमी पडतोय, चेंज करावा लागेल. इथे मात्र घुटना टेक, मिस टाइम स्ट्रोक, परंतु चेंडू
सिक्सचा इशारा ऑफिशियलच्या माध्यमातून षटकाराचा इशारा येतोय. षटकाराचा इशारा येतोय. ऑफिशियल्स बाहेर उपलब्ध आहेत. षटकाराचा इशारा आहे आणि अर्थातच घुटना टेक सिक्सर टेक. 17 ऑन द स्कोर कार्ड टॅली. आकाश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपण पाहतोय. धावांचा विचार केला 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण कार्तिकला पाहतोय. इथे मात्र वाईट चेंडू. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच मात्र वळतायत, दंडित करतायत. पंचांना मजबूर केलं जातं एक्सरसाइज करण्यासाठी एक्स्ट्राच्या रूपामध्ये, अवांतरच्या रूपामध्ये. चला विकेटच्या मागे जे खेळाडू आहेत लॉंग स्टॉपला आपल्याला विनंती आहे थोडंसं लांब उभं राहायचं. आपण प्लीज डी पॉइंटला जायचंय किंवा स्क्वेअर लेगला जायचंय प्लीज. मुन्ना सरांना विनंती की मुन्ना सर प्लीज आपण थोडीशी ताकीद द्यायची आहे. इथे मात्र मिस अँड स्ट्रोक तर आहे परंतु बाउंड्री लाईन क्लिअर होणार आहे का? तर यस, प्राऊड ऑफ गोरेगाव आपण पाहतोय. प्रीतम परबच्या फळीतून हा मात्र येतोय षटकार. 6 धावा नक्कीच आपण पाहतोय. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू पुन्हा एकदा पंच वळतायत, दंडित करणार आहेत. प्रेशर आपण पाहतो कारण दोन्ही एंडने मात्र चांगली फलंदाजी होतीये. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 25 या आकड्यावरती आहे. 25 ऑन द स्कोर कार्ड टॅली. यावेळेस स्क्वेअर कटचा देखणा स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहतोय. तब्बल धावांचा विचार केला 2 धावेचा इशारा पंच दर्शवत आहेत. 2 धावेने धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 27 या आकड्यावर. 27 ऑन द स्कोर कार्ड टॅली. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 टू गो. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला पुन्हा एकदा कट केलंय. डी पॉइंट वरती सिंगलने रोटेशन आपण पाहतोय ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा वापर. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणार आहे 28 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 28 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र खुलवडप्याचा चेंडू आपण पाहतोय. यॉर्करचा वापर कमबॅक केलाय गोलंदाजाने. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 28 धावा धावफलकावरती सज्ज होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा अर्थातच बॉडी लाईनच्या थोडासा लांब चेंडू परंतु स्टान्स चांगला असल्यामुळे कट करण्यामध्ये यशस्वी होतो. फलंदाज 1 धाव परिपूर्ण होतीये. 29 ऑन द स्कोर कार्ड टॅली.
शेवटचा अंतिम चेंडू. दुसरा षटक प्रगतीपथावरती 29 धावा धावफलकावरती आहेत. आसिफ 11 US स्पोर्ट्स संघाला आपण फलंदाजी करताना पाहतो. अजूनपर्यंत पार्टनरशिप चांगली राहिली आहे. एका बाजूला आकाश तर दुसऱ्या बाजूला प्रीतम परब. इथे मात्र ड्रॅग केला ऑन साइडला, चेंडू निघून जाईल. वॉर्ड स्टॉप इथे मात्र आपण पाहतोय. म्हटलं जातं ना की जिथे तुमच्या कर्तृत्वाची एवढी मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. अगदी लांबच्या चेंडूवरती अर्थातच धाव घेतली आणि क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा नजारा तुम्ही पाहिला आणि धावा रोखणं गरजेचं आहे. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 30 या आकड्यावरती 15च्या सरासरीने आपण पाहतोय. आसिफ 11 US स्पोर्ट्स 30 ऑन द स्कोर कार्ड टॅली. लॉस इथे मात्र शॉर्ट आर्म पोल. आकाशच्या फळीतून चेंडूला पाठवलं जात आहे. प्रीतमच्या फळीतून अर्थातच चेंडूला पाठवलं जात आहे. अर्थातच हवाई सफर, हवाई हल्ला. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 36. प्राऊड ऑफ गोरेगाव. प्रीतमच्या फळीतून मात्र येतोय षटकार. धावांचा विचार केला 36 धावा धावफलकावरती 36 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र विकेटचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. एका वेगळ्या ऍक्शन मध्ये आपण गोलंदाजाला गोलंदाजी करताना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती तर थोडंसं सरप्राईज ठेवलंय, फलंदाजाला थांबवून ठेवलंय, परंतु दोन्ही फलंदाज चांगल्या लयमध्ये आहेत. यावेळी स्टेट डाऊन द ट्रॅक. कव्हर रिजनवरती एक धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. स्वतःला सावरले. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र डॉट चेंडू आणि या चेंडूवरती पुन्हा इथे स्ट्राईक नोटेशन आपण पाहतोय. प्रीतम परब अर्थात त्यासाठीच ओळखला जातो. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला, त्याच्यानंतर डॉट आणि त्यानंतर मात्र त्याने स्वतःला नॉन स्ट्राईक एंड वरती आणणं गरजेचं समजलं. आणि आता मात्र फलंदाजी मार्क वरती अजून एक घाटकोपरचा सितारा आपण पाहतो मिस्टर आकाश जहांगीरला. इथे मात्र ऑन साइडला खेळायचं होतं. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 1D चा इशारा आपण पाहतोय. इथे मात्र ऑनसाइडला ड्रॅग करायचं होतं. खोलवर टप्प्याचा थोडासा चेंडू होता आणि अर्थातच सरप्राईज केलं इथे मात्र कुठेतरी. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय प्लेड स्विंग आणि अर्थातच खेळाडू वृत्ती दाखवली जाते. अर्थातच प्रीतमसाठी टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. जसाच मात्र चेंडू ब्रश झाला असे कमी खेळाडू आपण पाहतो. तसा चेंडू ब्रश झाला पंचांच्या कोणत्याही कॉलिंग शिवाय मात्र प्रीतम परब स्वतः मात्र तंबूच्या आसऱ्याला येतोय आणि अर्थातच स्वतःचा विकेट बाद देण्यासाठी खूप मोठा जास्त जिगरा लागतो. तो जिगरा मात्र त्याने दाखवलाय. आणि अजून एक आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतो. अजून एक टेनिस क्रिकेट विश्वातील लखलखता आकाश चिंदारीला आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय.
इथे मात्र वाईट चेंडू आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जवळ पोहोचणारे 40 या आकड्यावरती 40 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक चेंडू आकाशात आहे आणि अर्थातच आकाश जहांगीरला जावं लागेल बॅक टू दी पवेलियन. मयंकने मात्र दिला ब्रेक थ्रू. अजून एक झटका आपण पाहतोय. प्रीतम नंतर आकाश जहांगीर बॅक टू दी पवेलियन गॉन. शॉर्ट चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक चेंडू स्टिकर वरती आदळला आणि बाकीचे उरलेलं काम मात्र लॉंगॉनच्या खेळाडूने चोख रीतीने पार पाडलंय. विकेटचं होतंय पतन. दुसरा झटका आपण पाहतोय आसिफ 11 US स्पोर्ट्सच्या संघाला. इथे मात्र वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धावेने अर्थातच धावफलकामध्ये बदल आपण पाहतोय. धावफलक जवळ पोहोचणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 42 या आकड्यावरती आहे. इथे मात्र एक चांगला चेंडू आहे. तीन चेंडूचा खेळ झाला. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फ्रेंड्स 11 ट्रॉफी आपण पाहतोय. अर्थातच जर विचार केला स्पर्धेचा माठीचा कणा सन्माननीय आदरणीय संजय सर पुन्हा सर आणि अर्थातच यतीन सर यांच्या संकल्पनेतून उद्या चालली स्पर्धा आपण पाहतोय. बेगेटचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक चेंडू बराच खेळावे लॉंग ऑनला खेळाडू तैनात आहे. करणार नाहीये चुकी. वेस्टर्न ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये मात्र झेल घेतला जातोय. बिगिडचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक कव्हरचा खेळाडू लॉंग डिस्टन्स कव्हर करून मात्र एक चांगला झेल घेतोय. कारण पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत होता आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलताना आपण कव्हरच्या खेळाडूला पाहतोय.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सन्माननीय आदरणीय संतोषजी बंड सर, आपल्याला प्लीज विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. सन्माननीय आदरणीय संतोषजी बंड सर, प्लीज आपण यायचं, आपली जागा मुख्य मंचावरती आहे. अंतिम शेवटी धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 45 आकड्यावरती आहे. .45 ऑन द स्कोर कार्ड टेली आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अमयला आपण पाहतोय. आउटसाइड एज, चांगलं यष्टीरक्षण. पहिले अर्थातच व्हॉलीबॉलचा नजारा दाखवला आणि त्याच्यानंतर मात्र झेल आपण पाहतोय. आकाशला अर्थातच तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. आकाश शिंदेला आपण पाहतोय पायाच्या चेंडूला अर्थातच थोडासा छेडखाणी करण्याचा प्रयत्न होता आणि ही मात्र काळाची गरज सुद्धा, कारण शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागणार आहेत. 45 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र ब्रिगेडचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पोल, खेळाडू तर तिथे तैनात आहे. चांगला झेल आपण पाहतोय. विकेटचा पतन, अजून एक झटका आपण पाहतोय. 6 विकेट डाऊन आपण पाहतोय. आसिफ युएस स्पोर्ट संघाचे 6 गडी बाद झालेत. न्यू बॅटर आपण पाहतो राजेशला इथे मात्र इंट्रोड्यूस करण्यात आले. यावेळेस मात्र अजून एक चांगला बाउन्सर आपण पाहतोय.
येणार 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 45 या आकड्यावरती आहे. 45 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतो. आसिफ US स्पोर्ट्स. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. खेळाडू येतोय दूर वरून, होतोय जेल ड्रॉप. कारण डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट मध्ये खेळाडू तैनात होता. कलेक्शन मध्ये चुकी होतीये, कलेक्शन मध्ये चुकी होतीये. डिस्टन्स तर कव्हर चांगलं केलं होतं, परंतु कलेक्शन मध्ये चुकी. फोर्टी 46 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र अजून एक चांगला बाउन्सर, चांगला बाउन्सर, तिखट बाउन्सर आपण पाहतोय. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 47 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. अर्थातच अजून एक टेनिस क्रिकेट विश्वामधील गोरेगाव मधील लखलखला सितारा आपण फिरोज शेखला पाहतोय. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ज्याची वर्णी गोलंदाज म्हणून लागली जाते, फिरोजला आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती सध्या तरी नॉस्टॅक एंड वर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, वेगाने तर पळताना आपल्याला दिसतो फिरोज. कराफेकी कराफेकी आणि तब्बल 3 धावा. 50 धावा धावफलकावरती आहेत. 51चा पाठलाग करायचा आहे, 51चा पाठलाग करायचा आहे.
हवी लागणार अजूनपर्यंत. फर्स्ट राऊंडचा सामना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा सुरू आहे. नाण्याची एक बाजू आपण चाचपडली, जाऊया दुसऱ्या बाजूकडे. चला 2 बॅटर्स प्लीज आपल्या लाईन वरती सज्ज व्हायचे. निखिल आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक्कावन्न धावांचा पाठलाग करायचा एक समतुल्य लक्ष आहे, परंतु एक चांगला गोलिंग अटॅक आपण पाहतोय आसिफ 11 US स्पोर्ट्स या संघाकडे. 51 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विचार केला. राजेशला आपण पाहतोय. अर्थातच खारदांडाचा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिल्या चेंडूवरती ओव्हर द कव्हर्स. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहतोय. येतोय पहिल्या चेंडूवरती देखणा ओव्हर द कव्हर्स हा ब्रँडेड षटकार. सुरुवात मात्र षटकाराने केले. देखणा स्ट्रोक सिलेक्शन अगदी शेवटच्या पुढच्या चेंडूला मात्र एक पाय काढून मात्र काय पद्धतीने शॉट हा खेळलाय. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने सिंगलचा प्रयत्न झाला, एक धाव भेटणार आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धाव्याने धाव फलकाचा विचार केला. 5 ही आकड्यावरती आहे. 7 धावा धाव फलकावरती आहेत. 7 ही आकड्यावर आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर आपण सिंगल पाहिलाय, तर 7 धावा धाव फलकावरती सज्ज होताना आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा ड्रॅग करायचं होतं ऑन साईडला. आधी शफल करून मन बनवलं होतं की हा फटका मी ऑन साईडला खेळणार आहे, त्यामुळेच मात्र कुठेतरी गोलंदाजाने रीड केला आणि फलंदाजाच्या रीच पासून अजून चेंडू लांब ठेवला आणि त्याच्यामध्ये त्याला यश येते. कुठेतरी डॉट चेंडू येतो. या निर्धाव चेंडूची गरज मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला होती. सेन्सिबल क्रिकेट. सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला, फेकी चांगली आहे. कलेक्शन झालं असं तर अर्थातच संधी होती, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर तरला महत्व नाहीये. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू चांगल्या हातालेत. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. पहिल्या 2 चेंडूवरती पहिला षटकार, त्यानंतर मात्र सिंगल आणि मागच्या बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 डॉट. मिस्टर स्ट्रोक. विकेट कीपर चेंडू खाली आहे.
मैं कुछ सपड़ी पड़ी कर दूँ ना, एक मिनट डीसी डाला क्या तो देखते हैं। नहीं डाला। बीसी डाला ये ले कहाँ मेहनत लगा लगा के बनाने के लिए दो शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. चल मैं मेरे वॉइस का वो क्या शहर हुआ ना, तो आपने देखा है क्या? हाँ इसकी मम्मी डैडी उधर है अब बहुत ज़्यादा 10 फुट पहले आना चाहिए चटनी भी देख सेजवान देख भाई पिला हुआ क्या पानी अजून एक चांगला चेंडू, फक्त दिशा दाखवली आहे. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलकाचा विचार केला. 8 या आकड्यावरती जवळ पोहोचते एका षटकाच्या समाप्तीनंतर. 8 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. ओमकार 11 गिरगाव संघ जवळ पोहोचतोय. 8 या आकड्यावर 51चा पाठलाग करायचा आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर. 8 ऑन द स्कोर कार्ड टॅली. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय फिरोजला. टेनिस क्रिकेट विश्वातील अर्थातच एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कोरेगावतील अर्थातच सुपुत्र आहे आणि चांगल्या लयमध्ये सध्याच्या हंगामामध्ये. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चिकी बाउन्सर आणि याच्यासाठीच ओळखला जातो. फिर आल्या आल्या मात्र कांद्याचा वापर करून मात्र बाउन्सर आपण पाहिला. यावेळेस मात्र अर्थातच चेंडू कुठेतरी डीप होत होता. एका धावेने धावफलकामध्ये बदल. धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय जवळ पोहोचणार आहे. 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 9 धावा धावफलकावरती आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. एक्कावन्न पाठलाग करायचे. 2 चेंडू झालाय. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस संपर्क झालाय की नाही त्याच्यासाठी पंचांच्या कॉलिंगची वाट पाहावी लागणार आहे. कोणताही संपर्क मात्र चेंडू आणि फळीचा झाला नाहीये. वाईड+1 वाईड+1 1 के साथ 1 फ्री. धावांचा विचार करा. धावफलक आपण पाहतोय 10 या आकड्यावरती आहे. 51चा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र स्टेट डाऊन द ट्रॅक ओव्हर द कव्हर. फटका फसलाय परंतु चेंडू निघून जाणार यावेळेस मात्र. तर यस येतोय ओव्हर द कव्हर. हा दमदार असरदार फ्रेंड्स 11 नावाचा षटकार. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 17 या आकड्यावरती 51चा पाठलाग करायचे.
स्ट्रेट डाऊन द ट्रॅक, हलक्या हाताने खेळायचं होतं. दोन धावा परिपूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. सर निखिलसाठी एक बक्षीस आपण पाहतोय. जर निखिलने षटकार लगावला तो द स्पोर्ट्स हबच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या चेंडूवरती षटकार येतोय का? आकाश शिंदारे या चेंडू खाली आहे आणि यस आपण पाहतोय. कोण आहे डीपला तिकडे? सूर्य, माफ करा, करेक्शन, सूर्य तिथे आहे. जावं लागेल निखिलला बॅक टू दी पवेलियन. गॉन. बॅटिंग मार्क वरती आपण राहुलला पाहतोय. 51 धावांचा पाठलाग करायचा. धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 20 या आकड्यावरती आहे. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. गोलंदाजी मार्क वरती सूर्याला आपण पाहतोय. चांगला झेल अर्थातच त्याच्या माध्यमातून टिपण्यात आलाय. चला, जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात आपल्याला विनंती, पंच सामना थांबवायचे. नन्हे मोने सितारे आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघतो. डीप स्क्वेअर लेगला सर. मैदान खाली करायचं प्लीज. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 20 या आकड्यावरती आहे. 18 चेंडूमध्ये 31 ची गरज आहे. इथे मात्र एक चांगला चेंडू आहे. गती गती आणि गती आपण या चेंडूमध्ये पाहतोय. सूर्या, वाईटचा इशारा नक्कीच आहे परंतु गती आहे. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पुलचा प्रयत्न झालाय. चेंडू निघून जातो डिक्लेअर रिजन वरती. एका धावेचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 32 या आकड्यावरती आहे. माफ करा, 22 या आकड्यावरती आहे. 22.
स्टेट डाऊन द ट्रॅक देखणा फटका आहे परंतु खेळाडू तिथे तैनात आहेत. जेवढा चांगला फटका तेवढे सुरेख आपण डिफ्लेक्शन ओव्हर द कव्हर्स पाहिलेत. विकेटचं पतन आपण पाहतोय. धावांचा विचार केला 22 धावा धावफलकावरती आहेत. 51चा पाठलाग करायचे. यावेळेस मात्र आपण पाहतो ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतायत. धावांचा विचार केला धावफलक 23 या आकड्यावरती आहे. इथे मात्र आपण पाहतो ऑफस्टिकच्या जास्त बाहेर विकेट किपर आकाश थोडीशी चुकी करतोय. डायरेक्ट हिट तर आहे परंतु पंच इशारा दर्शवत आहेत. डायरेक्ट हिट तर झालाय. एका धावेने समाधानी व्हावा लागेल. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 24 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. तीन चेंडूचा केस झाला. डायरेक्ट 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या उर्वरित 3 चेंडूवरती कुठेतरी गिअर आपल्याला बदलावे लागणार आहेत. स्टेट डाऊन द ट्रॅक चेंडू लांब तर गेला आणि यास डिस्टन्स पर कव्हर होणार आहे. उंच आणि लांब दोन्ही गेला. चेंडू निघून जातोय. फ्रेंड्स 11 ट्रॉफीच्या नावाला सलामी देणारा षटकार. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. या षटकारानंतर जाऊन पोहोचणार आहे 30 या आकड्यावर. अजून 21 ची गरज आहे. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरे षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 30 धावा धावफलकावरती आहेत. लो स्कोरिंग सामन्यामध्ये हा षटकार मात्र कुठेतरी चांगला ठरतोय ओमकार 11 गिरगाव या संघासाठी. अजून एक ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अजून जास्त बाहेरच्या दिशेने गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील असणार आहे. पुलचा प्रयत्न होता. चेंडू स्टिकर वरती आदळतोय. लॉंग ऑनचा खेळाडू जिथपर्यंत चार्ज गेले 1 धाव परिपूर्ण होते. धावांचा विचार केला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज आहे 20 ची. किंवा शॉर्ट ब्रेक मग येऊया मैदानाच्या आतमध्ये.
समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता आणि इथे मात्र फिरोजचं षटक महत्वाचं असणार आहे, कारण सेकंड लास्ट ओव्हर आहे. 12 मध्ये 20 ची गरज असताना पहिला चेंडू डॉट आला. आता मात्र समीकरण 11-20 कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. ही माहिती पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. आकाश चेंडूला जाऊन दिलंय. एक धाव आली. आता मात्र समीकरण बदलतं. येणाऱ्या 10 मध्ये करायचे 19. शॉर्ट चेंडू ओव्हर द स्वीपर कव्हर. फटका चांगला आहे परंतु खेळाडू तिथे तैनात आहेत. हा कॅच मात्र टर्निंग पॉइंट ठरेल का? तर यस पंच इशारा दर्शवत आहेत. इझिली टेकन, इझिली बाप. यस येतोय मात्र विकेटचं बटन. समीकरणाचा विचार केला अर्थातच आपण पाहतोय. मी आपल्याला आधीच म्हटलं की फिरोजचं षटक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. जर हे षटक चांगलं आलं तर समीकरण आता मात्र बदलतं. येणाऱ्या 9 मध्ये गरज आहे आता मात्र 19 धावांची. केवळ 1 धाव खर्च केली 3 चेंडूमध्ये. हा सुद्धा फटका चांगला होता, तेवढंच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. स्वीपर कव्हर रिजन वरती एक चांगला उंच झेल मात्र त्याने टिपलाय. फलंदाजी मार्क वरती आता मात्र आपण ओवेकला पाहतोय. कुठेतरी स्वतःच्या संघाला आता मात्र इथून बाहेर काढावा लागणार आहे. 9 चेंडू मध्ये 20 ची गरज. या 3 चेंडू मध्ये आपल्याला एक तरी बिग हिट करावा लागणार आहे जर या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल फ्रेंड्स 11 ट्रॉफी मध्ये. आणि अर्थातच उंचपुरा फलंदाज आपण ओवेकला पाहतोय. इथून मात्र आपल्याला स्वतःच्या संघाला वेक अप करावा लागणार आहे. अजून एक डॉट चेंडू आपण पाहतोय. फिरोज मात्र याच्यासाठीच ओळखला जातो. कठीण परिस्थितीमध्ये मात्र अर्थातच जबाबदारीचं ओझं स्वतःच्या अंगावरती घेतो आणि अर्थातच चांगलं षटक हाताळून जातो. शॉर्ट अँपूल ओवेकच्या फळीतून येतोय मात्र हा दिमागदार, दमदार, असरदार ब्रँडेड षटकार. या 6 धावेने आपण पाहतोय धावफलक सज्ज होणार आहे. आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 38 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 38 धावा धावफलकावरती आहेत. ओवेकने मात्र स्वतःच्या हाईटचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये घेतलाय आणि स्वतःच्या संघाला कुठेतरी वेकअप अलार्म दिलाय. षटकार येतोय. धावफलक जाऊन पोहोचणार अर्थातच 38 या आकड्यावरती. शॉर्ट चेंडूचा वापर कुठेतरी अयशस्वी ठरलाय. आता मात्र फुलर लेंथ. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. आणि अर्थातच फिरोज मात्र याच्यासाठी ओळखला जातो. हिट का जवाब पट्टर से, सिक्सर का जवाब जरूर विकेट के पतन से. बोल्डच्या माध्यमातून झटका ओवेकला पाठवण्यात येते तंबूच्या आसराला. तेराची गरज आहे. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 13 धावा अर्जित करायचे आहेत. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 ची गरज. 6 चेंडू 13 ची गरज अर्थातच आहे.
गोलंदाजी मार्क वरती आपण नितेशला पाहतोय. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. 13 धावा आपल्याला अर्जित कराव्यात लागणार आहेत. अर्थातच गोलंदाजी मार्क वरती मॅन फ्रॉम अंधेरी आपण नितेशला पाहतोय. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय ओव्हर द लेग स्टंपच्या जास्त बाहेर पण दंडित करतायत. आता मात्र समीकरण 12 ची गरज आहे. आणि आता मात्र कुठेतरी आपण पाहतो फिरोजला काहीतरी कान मंत्रणा देताना, कारण फिरोजकडे एक दांडगा अनुभव प्रोफेशनल क्रिकेटचा आहे आणि तो अनुभव मात्र मैदानाच्या आतमध्ये शेअर करताना आपण त्याला नितीन सोबत पाहतोय. कोरेगावचं प्रबोधन क्रीडांगण मात्र सज्ज झालंय आज फ्रेंड्स 11 ट्रॉफीच्या या स्पर्धेसाठी. आणि काय देखणी स्पर्धा अजूनपर्यंत सकाळच्या सत्रापासून राहिली आहे. यावेळी शॉट अंपूल चेंडू निघून जातोय. फिल्डर बने दर्शक बने फिल्डर. येतोय मात्र दमदार असरदार षटकार. सहाची गरज आहे. शॉर्ट चेंडू जेव्हा जेव्हा आपण हातात तेव्हा तेव्हा मात्र फलंदाजाकडे जास्त संधी असते. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. ओमकार 11 गिरगाव संघ आपण पाहतोय कुठेतरी पहिल्या चेंडूपासून या सामन्यामध्ये पकड बनून आहे. आणि आता मात्र षटकाराने मात्र विजयाची चाहूल कुठेतरी लागली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. परंतु या धावा डिफेंड करणं सुद्धा शक्य आहे. जर 2 चांगले चेंडू आणि एखादं विकेटचं पतन झालं तर पूर्णपणे पुन्हा एकदा बॅक इंटू द गेम आपल्याला दिसेल आसिफ 11 US स्पोर्ट्स संघ. इथे मात्र चांगला चेंडू. अशाच चेंडूची गरज आहे. स्वतःच्या लाईन अँड लेंथ मध्ये सुधार करणं गरजेचं आहे. चुकतो माणूस परंतु त्यानंतर मात्र सुधार करणं गरजेचं आहे. आणि ते सुधार आपण पाहिले. मागचा चेंडू शॉर्ट होता, आकूट चप्प्याचा चेंडू आपण पाहिला डीप स्क्वेअर लेग आणि त्यानंतर मात्र कमबॅक केले गोलंदाज नितीनने. आणि पुन्हा एकदा फिरोजला आपण नितीनकडे जाताना बघतो आणि काहीतरी कान मंत्रणा सजेशन्स आपल्या सिनियर गोलंदाज सिनियर फलंदाजाकडून आपल्याला वारंवार मैदानाच्या आतमध्ये भेटत असतात. कारण एक युवा गोलंदाज नितीनला आपण पाहतोय उद्याचा भावी सितारा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 5 ची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. इथे मात्र आपण पाहतो लेग बाईसच्या माध्यमातून धावा येणार आहेत. पंच तोच इशारा आपण पाहतो नायर सरांच्या माध्यमातून. अचूक कामगिरी अजूनपर्यंत पंचांच्या भूमिकेमधून नायर सरांची सुद्धा राहिली आहे. येणाऱ्या 3 मध्ये 4 ची गरज आहे. कंपल्सरी चेस पद्धतीचा फॉर्मॅट आहे. एका बाजूला संघाचा विचार केला आसिफ 11 US स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला ओमकार 11 गिरगाव की अर्थातच आसिफ 11 US स्पोर्ट्स. इथे मात्र ऑनसाइडला ड्रॅग केला, खेळाडू तैनात आहेत.
आणि अर्थातच 2 चेंडूमध्ये 2ची गरज आहे. दोन चेंडू 2ची गरज. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. इथे मात्र आपण पाहिलं चेंडू चांगला. आता मात्र 1 चेंडू 2ची गरज आहे. दडदड 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 दोघांना मात्र संधी आहे. एका बाजूला आपण पाहिलं आसिफ 11 US स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला ओमकार 11 गिरगाव. 1 चेंडू 2ची गरज. 2 धावा 1 चेंडू 1 चेंडू 2 धावा. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतो. फ्रेंड्स 11 ट्रॉफी अर्थातच स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय संजय सर, मुन्ना सर, यतीन सर यांच्या संकल्पनेतून उद्या चाललेली स्पर्धा आपण पाहतोय. फ्रेंड्स 11 ट्रॉफी मध्ये गरज आता मात्र आहे. आणि अर्थातच प्रबोधन 11 संघ यांच्या संकल्पनेतून आपण पाहतोय ही संपूर्ण स्पर्धा आज उद्यास आली आहे. 1 चेंडू 2ची गरज अजूनही आहे. 2 धावा 1 चेंडू 1 चेंडू 2 धावा. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. धडधड 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 आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके मात्र आपल्याला इथपर्यंत ऐकायला येत आहेत. एक चेंडू 2ची गरज आहे. फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज. एका बाजूला आपण पाहतो आसिफ 11 US स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला ओमकार 11 गिरगाव. गिरगाव की MS स्पोर्ट्स, MS स्पोर्ट्स की गिरगाव. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. 1 मध्ये 2 करायचे आहेत. स्टेट डाऊन द ट्रॅक येतोय मात्र हा विनिंग ब्रँडेड षटकार. चला आडलग असेल आसिफ 11 MS स्पोर्ट्स. वॉट अ शॉट एलिगंट सिक्सर. चला कर्णधार लगेचच जायचंय. गिरगाव संघ कर्णधार आणि रॉयल वॉरियर्स आणि गिरगाव संघ कर्णधार. टॉस साठी यायचं लगेचच.